नमस्कार. आज आपण इन्स्टंट पद्धतीने घरातीलच पिठे वापरून थालीपीठ बनवूया. हे खूप हेल्दी आणि फायबरयुक्त असल्यामुळे नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सोबतच थालीपीठ थापण्याची पारंपरिक पद्धत व ज्यांना थालीपीठ थापता येत नाही त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीही सांगितल्या आहेत. थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करूनच घालावे. लसूण 10 ते 12 पाकळ्या, हा थोडा जास्त घातला आहे. जिरे अर्धा छोटा चमचा, ओवा अर्धा छोटा चमचा. पाणी न घालताच वाटून घेऊया. अशा पद्धतीने वाटून घेतले आहे. आता एका मोठ्या ताटात 1.5 कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप बेसन पीठ. बेसन पिठाने थालीपीठ चवीला खमंग लागते. 1 मोठा चमचा तेल, ह्यामुळे थालीपीठ खुसखुशीत होते. बारीक कापलेली कांदापात 1 छोटी वाटी, ही स्वच्छ धुवून घेतली आहे. बारीक कापलेली मेथी 1 छोटी वाटी, मेथी निवडून स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. बारीक कापलेला कांदा 1 मोठा, कांद्यामुळे थालीपीठ सॉफ्ट होते, चवीलाही छान लागते. स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. वाटण घालूया. वाटणाचा खूप छान सुवास येत आहे. हळद अर्धा छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, चवीनुसार मीठ. सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करूया. नंतर अंदाज घेऊन थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. मसाल्यांमुळे व वाटणामुळे ही थालीपीठे टेस्टी होतात. थालीपीठातील सर्व भाज्या व कांदा बारीकच कापावे. त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित थापता येते आणि खायलाही छान लागते. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. ह्या थालीपीठामध्ये किसलेले गाजर, किसलेला दुधी भोपळा, कोबी, सिमला, मुळ्याची पाने, पालक किंवा काकडी ह्यातील तुम्हाला जे आवडत असेल ते घालू शकता. अशा पद्धतीने थालीपीठ थापता येईल असे पीठ भिजवले आहे. हे फार घट्ट नसावे. भाज्यांमुळे पिठाला पाणी सुटते, त्यामुळे पीठ भिजवले की लगेचच थालीपीठ थापावे. आता थालीपीठ थापूया. त्यासाठी एक सुती कापड पाण्यात भिजवून व पिळून घेऊया. हे ओले सुती कापड पोळपाटावर पसरूया. त्यावर थोडेसे पाणी स्प्रिंकल करूया. पिठाचा गोळा गोल करूया. हा कापडावर ठेवून हलक्या हाताने थालीपीठ थापूया, नाहीतर ते कापडाला चिकटून बसेल. थालीपीठ थापताना किंवा भाजताना तुटत असेल तर पाव कप गव्हाचे पीठ घालू शकता. थापताना पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला अशा पद्धतीने पाणी लावावे. प्रत्येक थालीपीठ थापताना सुती कापड पाण्यात भिजवून व पिळून घ्यावे आणि त्यावर पाणी स्प्रिंकल करावे. त्यामुळे थालीपीठ सुती कापडाला चिकटत नाही. थालीपीठ पातळ थापले आहे. ह्यावर खूप मोठे मोठे बोटांचे ठसे नसावे. त्यासाठी तळहाताने हलकेसे दाबून घेऊ शकता. त्यावर वरून थोडेसे पांढरे तीळ चिकटून बसण्यासाठी परत हलकेसे थापून घेऊया. थालीपीठाला होल करूया. ह्यात आपण तेल सोडणार आहोत, त्यामुळे थालीपीठ खमंग भाजते. थालीपीठ एवढे पातळ थापले आहे. ही पारंपरिक पद्धत आहे. आता ज्यांना थालीपीठ थापता येत नाही त्यांच्यासाठी सोपी पद्धत बघूया. पोळपाटावर बटर पेपर, त्यावर पिठाचा गोल गोळा, वरून दुसरा बटर पेपर. हे लाटण्याने हलक्या हाताने लाटूया. लाटण्याने सहज लाटता येते. बटर पेपरमुळे थालीपीठ चिकटत नाही. वरचा बटर पेपर काढूया. तुम्ही बघू शकता थालीपीठ एकसारखे पातळ थापले आहे की नाही. सोपी पद्धत, टेन्शन फ्री. ह्यावर थोडेसे पांढरे तीळ, होल करूया. ह्या पद्धतीने थालीपीठ तयार आहे.
तवा गरम केला आहे, त्यावर तेल. आता थालीपीठ हळूच तव्यावर ठेवूया. सुती कापड काढून घेऊया. होलमध्ये व कडेने तेल सोडूया. गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे. झाकण ठेवून भाजून घेऊया. त्यामुळे ते मऊसूत होते, आतून कच्चे राहत नाही. 2 मिनिटे झाली आहेत. झाकण काढूया. वरची बाजू सुकली आहे. आता दुसऱ्या बाजूने थालीपीठ उलटूया. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया. हे खमंग थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. हे गरम गरम असेच खाऊ शकता. थालीपीठ मऊसूत झाले आहे, आतपर्यंत भाजले आहे. इन्स्टंट पद्धतीने थालीपीठ तयार आहे. आता तिसरी पद्धत पाहूया. तवा गरम केला आहे, त्यावर तेल. पिठाचा गोळा त्यावर ठेवून पातळ थालीपीठ थापूया. गॅसची फ्लेम लो आहे. ह्या पद्धतीने थालीपीठ थापण्यासाठी पीठ सैलसर भिजवावे. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना हे सहज बनवता येतील. ह्यावर पांढरे तीळ. होल करूया. ह्याबरोबर दही, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, लोणचे, ठेचा किंवा कढीबरोबर खाऊ शकता. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया. सर्व थालीपीठे भाजून घेतली आहेत. महाराष्ट्रात नाश्त्यासाठी हे थालीपीठ बनवले जाते. ही पारंपरिक रेसिपी आहे. हे खुसखुशीत व खमंग झाल्यामुळे घरातील लहान मोठे आवडीने खातील. ह्या पिठाचे 6 ते 7 थालीपीठ तयार झाले आहेत. हे प्रवासालाही घेऊन जाऊ शकता. तयार आहे इन्स्टंट पद्धतीने खुसखुशीत व खमंग थालीपीठे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.